आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। होणारा नवरा पसंत नसल्याने त्याला जीवे मारण्यासाठी महिलेनं दिली 1.5 लाखांची सुपारी। होणारा नवरा पसंत नसल्याने महिलेनं गुंडांना सुमारे 1.5 लाख रुपयांची सुपारी देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। ही घटना खामगाव तालुका दौंड गावच्या हद्दीत दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:45 वाजेच्या सुमारास घडली। या गुन्ह्याचा उलगडा करत यवत पोलिसांनी 6 आरोपींना जेरबंद केलं आहे। आदित्य शंकर दांगडे वय वर्ष 19 राहणार गुप्पल वडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर। संदीप बादा गावडे वय वर्ष 40 राहणार मुघल वडगाव तालुका श्रीगोंदा। शिवाजी रामदास झरे वय वर्ष 32 राहणार पिंपळगाव पिसा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर व इंद्रभान सकाराम कोळपे वय वर्ष 37 राहणार पिंपळगाव पिसा तालुका श्रीगोंदा व सूरज दिगंबर जाधव वय वर्ष 36 राहणार काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी सागर जयसिंग कदम वय वर्ष 28 माही जळगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सागर कदम हा एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत आहे। सागर आणि मयुरी सुनील दांगडे यांचा विवाह होणार होता, मात्र मयुरीला सागर पसंत नव्हता, त्यामुळे तिने सागरला जीवे मारण्याची सुपारी 1.5 लाख रुपयांना दिली होती। आरोपींनी सुपारी घेतल्यावर खामगाव फाटा सागरला अडवले व आरोपी म्हणाले, तू मयुरीशी लग्न केले तर तुला दाखवतो असं म्हणून सागरला लाकडी दांडक्यांच्या सहाय्याने जबर मारहाण करून जखमी करून दुखापत केली होती। या प्रकरणी सागर कदम यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। या प्रकरणी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास यवत पोलीस करत असताना पोलिसांनी संशयित आरोपी आदित्य दांगडे याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा मयुरी व संदीप गावडे यांच्या सांगण्यावरून केल्याचा आरोपींनी कबूल केला आहे। त्यानंतर पोलिसांनी उर्वरित 4 आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले, तसेच गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेली एक 4-चाकी गाडी देखील जप्त केली आहे। दरम्यान या गुन्ह्यातील 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, तर गुन्ह्यातील महिला आरोपी मयुरी ही अद्याप फरार आहे। पोलीस आरोपीच्या मागावर आहेत। या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम 109, 61(2), 126(2) ही वाढीव कलमे वाढवण्यात आली आहेत। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करत आहेत। सदरची कारवाई यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, किशोर वागज, मारुती मेतलवाड, पोलीस हवालदार गणेश करचे, गुरुनाथ गायकवाड, संदीप देवकर, दत्ता काळे, महेंद्र चांदणे, अक्षय यादव, विकास कापरे, मारुती बाराते, प्रतीक गरुड व मोहन भानवसे यांच्या पथकाने केली आहे।